Hello student, today we are going to study the fourth lesson of unit 1, that is be smart. So let's see 1.4, be smart. So in this lesson actually writer tells us about the pathway of success in our life, how you become a champion or how is your journey become smooth whenever you want to become a successful person in our life. That is given in this lesson. या ठिकाणी या पाठामध्ये आपल्याला यशाचा मार्ग कशा पद्धतीने असला पाहिजे, जर जीवनामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर कशा प्रकारे आपण मार्गक्रमण केलं पाहिजे याविषयी माहिती लेखकाने दिलेली आहे. सुरुवात करूया चिट चॅट सेक्शन पासून. प्लॅनिंग युअर करिअर इज नॉट एन इझी टास्क, बट वी कॅन रिड्यूस द डिस्ट्रेस बाय मेकिंग अ प्रॉपर चॉईस. या ठिकाणी बघा, जीवनामध्ये आपल्याला आपलं करिअर प्लॅन करताना कुठलाही सोपा मार्ग नसतो, परंतु जर आपण योग्य निवड केली, योग्य पाथ म्हणजे मार्ग अवलंबला तर नक्कीच हा प्रवास सोपा होऊ शकतो. इफ वी डू व्हॉट वी लव्ह टू डू, द जर्नी बिकम्स स्मूथ अँड लीड्स टू सक्सेस. बघा, खूप सुंदर वाक्य आहे. इफ वी डू व्हॉट वी लव्ह टू डू, जर तुम्ही अशी गोष्ट केली जी गोष्ट तुम्हाला करायला आवडते तर हा प्रवास अतिशय सुखद आणि चांगला होऊ शकतो. तुम्ही 3 इडियट्स बघितला असेल, त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की यशस्वी होताना मार्ग सुखकर तेव्हाच होऊ शकतो ज्या गोष्टींवर तुम्ही प्रेम करतात, जी गोष्ट तुम्हाला आवडते. तुम्हाला जीवनात जी गोष्ट करायला आवडेल त्याच गोष्टीमध्ये जर तुम्ही करिअर केलं तर हा जो प्रवास असतो यशस्वी होण्याचा तो निश्चित सोपा आणि सरळ होऊ शकतो, असं आपल्याला लेखक सांगतो. The following diagram shows important factors to be considered while choosing a career. या ठिकाणी एक डायग्राम दिलेली आहे. त्या डायग्राम मध्ये तुम्हाला तुमच्या करिअरला चूज करताना, निवडताना कुठल्या कुठल्या फॅक्टर्सला महत्त्व द्यावं लागेल किंवा इम्पॉर्टंट आहे त्या फॅक्टरचं हे तुम्हाला सांगायचं आहे. डिस्कस इन युअर ग्रुप विच फॅक्टर्स यू रिगार्ड ॲज इम्पॉर्टंट वन. तर तुम्ही डिस्कस करून ते ठरवायचंय की यापैकी कोणता फॅक्टर इम्पॉर्टंट वाटतो तुम्हाला. सो हियर करिअर फॅक्टर्स आर गिवन. द फर्स्ट वन इज स्किल्स. सो डू यू थिंक दॅट स्किल्स आर इम्पॉर्टंट in our life while getting success? Definitely, 100%. If you have a particular skill and if you just select that job in which you have a special skill, then your career or the path to get the success in that career becomes smooth. या ठिकाणी स्किल्स कशाला म्हणतो आपण? एखादं आपलं वैशिष्ट्य, कोणतीही गोष्ट करण्यासाठी तुमच्याकडे त्या गोष्टीचं स्किल असलं पाहिजे आणि असं स्किल असलेल्या गोष्टीत जर तुम्ही करिअर केलं तर तुमचा करिअरचा मार्ग जास्त सुखकर होतो. सेकंड थिंग इज इंटरेस्ट. डेफिनेटली इंटरेस्ट इज ऑल्सो एन इम्पॉर्टंट फॅक्टर because if you have an interest in the things that you want to do, जी गोष्ट तुम्हाला करायची आहे तिच्यात जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर निश्चितच तुम्ही ती गोष्ट जास्त चांगल्या पद्धतीने
सहजपणे करू शकतात. एखाद्या व्यक्तीचं मॅथमॅटिक्स चांगलं असेल आणि त्याला अचानक कोणी सांगितलं की डॉक्टरी कर, तर त्याचा इंटरेस्ट मॅथ्सकडे आहे आणि आपण त्याला डॉक्टर व्हायला सांगतोय, म्हणजे जरा कुठेतरी इंटरेस्टच्या विरोधाभासामध्ये त्याला आपण काहीतरी करायला सांगतो. मग अशा वेळेला त्याच्या करिअरचा पाथ तितका स्मूथ होणार नाही. नेक्स्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इज ॲबिलिटीज. येस, ॲबिलिटी इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट फॅक्टर व्हाईल चूजिंग द करिअर. एखादी गोष्ट करताना तुमच्यामध्ये ती गोष्ट करण्याची ॲबिलिटी आहे का हे आपण अगोदरच ओळखलं पाहिजे. म्हणजेच करिअरची चॉईस करताना ॲबिलिटी हा फॅक्टर सुद्धा तितकाच इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट इज पर्सनॅलिटी ट्रेट्स. पर्सनॅलिटी ट्रेट म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे. आता हा फॅक्टर जरी तितका महत्त्वाचा नसला तरी काही करिअरच्या बाबतीत पर्सनॅलिटी ट्रेट्स पण असावे लागतात, परंतु सगळ्याच ठिकाणी नाही. काही करिअर अशी पण असतात की तिकडे पर्सनॅलिटीचा दूरपर्यंत संबंध असतो. म्हणून माझ्या दृष्टीने तरी पर्सनॅलिटी ट्रेट करिअरसाठी तितका महत्त्वाचा फॅक्टर नाही. नंतर असते ती डिमांड. अगेन डिमांड इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट फॅक्टर व्हाईल चूजिंग द करिअर. या ठिकाणी ज्या गोष्टीमध्ये डिमांड असेल, ज्या गोष्टीची डिमांड असेल, त्या गोष्टीत करिअर केल्यास या ठिकाणी तुमचं अर्निंग सोर्स जास्त लवकर सुरू होतं, चांगलं सुरू होतं. सो अगेन डिमांड इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट फॅक्टर व्हाईल चूजिंग करिअर. देन फिनान्शियल गेन्स म्हणजेच आर्थिक आवक ज्याला आपण म्हणतो, म्हणजेच थोडक्यात पैसा कमवण्यासाठी आपण करिअर करतो का, तर निश्चितच जीवन जगताना पैशाची नितांत गरज असते. बऱ्याचशा वेळेला पैसा कमी जास्त मिळू शकतो आपल्या इंटरेस्टनुसार. दोन करिअर असतील ज्यामध्ये एक करिअर आपल्या इंटरेस्टनुसार आहे परंतु पैसा कमी, आणि दुसरं करिअर आपल्या इंटरेस्टच्या बाहेरचं आहे परंतु पैसा जास्त आहे. तर अशा वेळेला आपण निश्चितच ज्यामध्ये आपला इंटरेस्ट असतो त्याला इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे. त्यावेळेला फायनान्शियल गेन म्हणजे आर्थिक आवकचा विचार थोडा कमी केला पाहिजे. निश्चितच आपण करिअर पैसे कमवण्यासाठीच करत असतो, तरी पण इंटरेस्ट सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. नेक्स्ट इज फॅमिली प्रोफेशन. अगेन दिस फॅक्टर इज इम्पॉर्टंट बट नॉट व्हेरी इम्पॉर्टंट. Sometimes what happen, father is doctor, so he expect that son should be a doctor, but son might not interested in becoming a doctor. म्हणजेच कधी कधी फॅमिली प्रोफेशन म्हणजेच आपल्या कुटुंबाचा व्यवसाय जो असेल त्यामध्येच मुलाने करिअर करावं अशी बऱ्याच पालकांची इच्छा असते. खास करून डॉक्टर असेल तर त्याला असं वाटतं की आपल्या मुलाने डॉक्टर व्हावं, माझ्यानंतर हा दवाखाना त्याने सांभाळावा. परंतु बऱ्याच वेळेला डॉक्टरच्या मुलाला डॉक्टरी करण्यामध्ये फारसा इंटरेस्ट नसतो. म्हणून फॅमिली प्रोफेशन हा तसा तितका इम्पॉर्टंट फॅक्टर नाहीये. नेक्स्ट इज फ्युचर प्रॉस्पेक्ट्स. म्हणजेच भविष्याच्या दृष्टीने सुद्धा करिअर निवड करताना आपण विचार करतो का, तर निश्चितच भविष्यामध्ये कोणत्या गोष्टीला इम्पॉर्टंट असेल, कोणती गोष्ट केल्यास तुमचं फायनान्शियल गेन त्याचप्रमाणे तुम्हाला यशस्वी होण्याचा मार्ग सोपा असेल, या सर्व गोष्टींचा विचार आपण करतो. सो हिअर देर वेर सम स्किल्स और फॅक्टर्स गिवन in this chart and I have already explained that which have much more importance which do not have that much important. तर या ठिकाणी आपण असं बघितलं की करिअर चूज करताना काही फॅक्टर्स महत्त्वाचे असतात. कुठल्या फॅक्टरला खूप महत्त्व द्यायचं आणि कुठल्या याला कमी ते मी ऑलरेडी एक्सप्लेन केलंय तुम्हाला.
थोडंसं ॲक्रोस्टिक कडे वळूया. नाउ व्हॉट इज ॲक्रोस्टिक? आपण लेसनचं नाव जे बघितलं ना, बी स्मार्ट, तर तो स्मार्ट सुद्धा एक टाईपचा ॲक्रोस्टिक आहे. पण ॲक्रोस्टिक म्हणजे काय? An acrostic is a form of writing where the first letter in each of the lines form another word. For example, friend. ॲक्रोस्टिक अशा प्रकारची लेखन पद्धती आहे की एखादा शब्द घेतला, उदाहरणार्थ इथं त्यांनी जो फ्रेंड शब्द दिलाय, त्या फ्रेंड शब्दातील प्रत्येक लेटर जे आहे त्याच्यापासून एक दुसरा शब्द बनेल जो त्या मुख्य शब्दाशी निगडित असला पाहिजे किंवा त्याला डिस्क्राईब करणारा असला पाहिजे. एक्झाम्पल म्हणून त्यांनी जो फ्रेंड दिला आहे त्याचं स्पेलिंग आहे FRIEND. मग ह्या फ्रेंडच्या स्पेलिंगला जर आपण व्हर्टिकली लिहिलं तर साईडला तुम्हाला दिसतंय फ्रेंड FRIEND च्या प्रत्येक शब्दापासून एक नवीन शब्द तयार झाला जो त्या फ्रेंडला लागू पडतो, डिस्क्राईब करतो. फ्रेंड फेथफुल असतो म्हणजे विश्वासू, रिस्पेक्टेबल असतो म्हणजेच आपण आदर करतो, इन्स्पायरिंग असला पाहिजे म्हणजे तो नेहमी प्रोत्साहित करतो, एनकरेजिंग तेच प्रोत्साहन देणे, नोबल म्हणजे तो महान असला पाहिजे, डिपेंडेबल म्हणजेच बऱ्याचशा वेळेला मित्र हा दुसऱ्यावर अवलंबून असणारा असतो, एक मित्र दुसऱ्या मित्रावर, म्हणून डिपेंडेबल पण असला पाहिजे. मग ॲक्रोस्टिकचा अर्थ असा आहे की कुठलाही एखादा असा शब्द ज्याच्या स्पेलिंगच्या प्रत्येक लेटर पासून एक नवीन शब्द तयार व्हायला पाहिजे, परंतु तो नवीन शब्द मात्र त्या मूळ शब्दाशी निगडित किंवा त्याला डिस्क्राईब करणारा असला पाहिजे. त्याला ॲक्रोस्टिक असं म्हणतात. प्रिपेअर ऑन युअर ओन सच ॲक्रोस्टिक्स फॉर युअर डिअरेस्ट फॅमिली मेंबर. या ठिकाणी तुमच्या फॅमिलीमध्ये जे काही डिअरेस्ट मेंबर असेल, जसं फादर असेल तर फादरचं स्पेलिंग लिहा FATHER आणि त्या प्रत्येक स्पेलिंग पासून एक नवीन शब्द तयार व्हायला पाहिजे जो फादरला डिस्क्राईब करणारा असला पाहिजे. तर फॅमिलीमध्ये डिअरेस्ट मेंबर फादर असू शकतं, मदर असू शकतं, सिस्टर असू शकतं, ब्रदर असू शकतं. यापैकी कुठल्याही याचं तुम्ही ॲक्रोस्टिक तयार करायचं आहे. नंतर नेम ऑफ युअर बेस्ट फ्रेंड. तुमच्या एखाद्या चांगल्या मित्राचं नाव घ्या आणि त्याच्या नावातून त्या मित्राचे गुण डिस्क्राईब होतील असे शब्द तयार करा. नंतर अ क्वालिटी ऑर फिलिंग. एखादा गुण असेल किंवा फिलिंग इच्छा असेल तर ती सुद्धा इथे लिहायची आहे आणि त्याच्या प्रत्येक शब्दापासून नवीन शब्द तयार करायचे शब्दातील अक्षरांपासून. नंतर एनी प्रोफेशन, जसं टीचर असेल टीचरचं स्पेलिंग लिहा आणि मग टीचरच्या टी पासून टीच शिकवतात ना आपल्याला ते. नंतर TEACHER, मग परत ई पासून अर्न म्हणजेच ते शिकवताना शिक्षक अर्निंग पण करत असतो. नंतर ए पासून, सी पासून, एच पासून, ई पासून, आर पासून असे वेगवेगळे लेटर तुम्हाला तयार करायचे. मग टीचर प्रोफेशन असू शकतं, ॲडव्होकेट असू शकतं, डॉक्टर असू शकतं, लॉयर असू शकतं. अशा प्रकारच्या प्रत्येक प्रोफेशनचे किंवा त्यापैकी कुठल्या तरी एका प्रोफेशनचे तुम्ही ॲक्रोस्टिक तयार करण्याचा प्रयत्न करा. तिसरं, say whether the underlined words in the following sentence or sentences are used as a noun or verb or adjective. तर या ठिकाणी तुम्हालाही माहिती आहे की हा प्रश्न बऱ्याच वेळा क्वेश्चन 1 मध्ये विचारला जातो. एकच शब्द हा कधी नाउन असतो वाक्यामध्ये तर कधी वर्ब. नाउन म्हणजे नेमिंग वर्ड आणि वर्ब म्हणजे ॲक्शन वर्ड. एखाद्या वाक्यामध्ये तो दिलेला शब्द जर
कुठली तरी क्रिया दर्शवत असेल तर तो नक्कीच काय असला पाहिजे, वर्ब असला पाहिजे. नंतर कधी कधी तो नाऊन असतो, नेमिंग वर्ड असतो. तर कधी कधी एखाद्या नेमिंग वर्डला डिस्क्राईब करणारा सुद्धा असू शकतो, मग त्याला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो, विशेषण. नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे तुमचं ॲडजेक्टिव्ह असतं इंग्लिशमध्ये. मराठीत आपण विशेषण म्हणतो त्याला. बघूया, खाली बरीच वाक्य दिलेली आहेत, त्यापैकी तुम्हाला किती ओळखता येतात नाऊन, वर्ब आणि ॲडजेक्टिव्ह. जसं पहिलंच वाक्य आहे आय वॉक टू स्कूल एव्हरी डे, आणि दुसरं आहे आय गो फॉर अ वॉक एव्हरी डे. मी शाळेत चालत जातो आणि मी रोज सकाळी किंवा दररोज जात असतो वॉक करण्यासाठी, म्हणजे चालण्यासाठी. मग दोन्ही वाक्यामध्ये जरी वॉक आला असेल तरी पहिल्या वाक्यामध्ये वॉक, आय वॉक टू स्कूल एव्हरी डे, मी शाळेत चालत जातो. म्हणजेच या ठिकाणी पहिल्या वाक्यातील ए वाक्यातील जो वॉक आहे तो ॲज अ व्हर्ब म्हणून त्या वाक्यामध्ये आलेला आहे, कारण तो तिकडे ॲक्शन दर्शवतो. बी सेंटेन्समध्ये आय गो, यामध्ये जो गो आहे ना तो तुमचं ॲक्शन आहे. आणि त्यानंतर फॉर अ वॉक, वॉक म्हणजेच व्यायाम या अर्थाने. आपण सकाळी सकाळी व्यायामासाठी निघून जात नाही का, चालत जाणे थोडक्यात. परंतु या ठिकाणचं वॉक म्हणजे चाल या अर्थाने आला आहे. तर थोडक्यात इथे गो मेन व्हर्ब असल्यामुळे वॉक या सेंटेन्समध्ये ॲज अ नाऊन आलेला आहे, नाऊन, लक्षात घ्या. सेंटेन्स सी बघा, दे गेव मी अ गिफ्ट एव्हरी डे. दे गेव मी अ गिफ्ट एव्हरी डे. काय दिलं तर गिफ्ट दिलं. मग काय दिलं असं म्हटल्यावर जो उत्तर मिळतं ते ऑब्जेक्ट असतं. बऱ्याच वेळेला ऑब्जेक्ट हे नाऊन असतं. मग या वाक्यात सुद्धा अ गिफ्ट म्हणजे एक भेटवस्तू. मग भेटवस्तू हे एक प्रकारचं काय झालं, नाऊन झालं. म्हणून सी सेंटेन्स मध्ये जो गिफ्ट आलेला आहे तो नाऊन आहे. नंतर डी सेंटेन्स मध्ये यू कॅन गिफ्ट हर अ स्टोरी बुक, तू तिला भेट देऊ शकतो. काय, अ स्टोरी बुक, एक गोष्टीचे पुस्तक. मग या ठिकाणचा जो गिफ्ट आहे तो भेट देणे या अर्थाने आलेला, म्हणजे ती क्रिया झाली. भेट वस्तू आणि भेट देणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. सो यू कॅन गिफ्ट हर अ स्टोरी बुक या वाक्यामधला जो गिफ्ट आहे तो व्हर्ब आहे. तर वरच्या वाक्यातील जो गिफ्ट आहे तो नाऊन आहे, लक्षात घ्या. इट वॉज सोल्ड ॲज अ गिफ्ट पॅक. या ठिकाणी पॅक हे कलेक्टिव्ह नाऊन आहे आणि कुठल्याही कलेक्टिव्ह नाऊन किंवा कुठल्याही नाऊनच्या अगोदर जो शब्द असतो तो त्या नाऊनला डिस्क्राईब करतो. म्हणून ई मध्ये जो गिफ्ट शब्द आलेला आहे तो ॲडजेक्टिव्ह आहे, दॅट डिस्क्राईब द नाऊन पॅक. इट वॉज सोल्ड ॲज अ गिफ्ट पॅक. म्हणून या ठिकाणी सेंटेन्स नंबर ई मध्ये जो गिफ्ट आलेला आहे तो ॲज अ ॲडजेक्टिव्ह आहे, हे लक्षात घ्या. दे बॉट अ न्यू हाऊस ऑन 10th स्ट्रीट. Again here house is a noun and the word that comes before that noun is generally known as adjective of that noun. So they bought a new house on 10th street. त्यांनी 10व्या मैलावर नवीन घर घेतलं, अ न्यू. मग या ठिकाणी घर कसं आहे तर न्यू. मग या वाक्यातील जो न्यू शब्द आहे तो ॲज अ ॲडजेक्टिव्ह आलेला आहे, दॅट डिस्क्राईब द नाऊन हाऊस. हाऊस या नामाला डिस्क्राईब करण्यासाठीच हा न्यू शब्द आलेला आहे. नेक्स्ट इज द वॉटर टँक्स लीक अ लॉट. अ वॉटर टँक्स म्हणजे पाण्याच्या टाक्या खूप गळतात.
या वाक्यामधला जो लीक आहे तो ॲज अ वर्ब म्हणून आलेला आहे, कारण ती ऍक्शन सांगतोय आपल्याला त्या वाक्यातून. तो लीक काय लीक झालंय तर वॉटर टँक्स. किती? अ लॉट म्हणजे भरपूर. या ठिकाणी लीक हा मेन व्हर्ब म्हणून आलेला आहे, म्हणजेच तो व्हर्बचं काम करतो त्या वाक्यामध्ये. नेक्स्ट सेंटेन्स आहे द ओल्ड एज होम हाऊसेस 100 एजिंग अँड होमलेस पीपल. बघा, होम आणि हाऊसेस तुम्हाला बऱ्याचशा वेळा असं वाटेल की सर एकाच अर्थाचे दोन शब्द तिकडे आलेले आहे, परंतु खरं तर द ओल्ड एज होम हा एकत्रित शब्द आहे वृद्धाश्रमासाठी. ओल्ड एज होम म्हणजेच वृद्धाश्रम. द ओल्ड एज होम म्हणजे वृद्धाश्रम. हाऊसेस 100 एजिंग अँड होमलेस पीपल म्हणजेच त्या वृद्धाश्रमाने 100 पेक्षा जास्त वयस्क कुठलेही घरदार नसलेल्या लोकांना आसरा दिला. मग या ठिकाणी फक्त हाऊस असेल तर घर होतं, इथे हाऊसेस म्हणजे आसरा देणे या अर्थाने तो हाऊसेस शब्द आला आहे. म्हणजेच या ठिकाणी वाक्यात तो ॲज अ व्हर्ब म्हणून काम करतो. द ओल्ड एज होम हाऊसेस 100 एजिंग अँड होमलेस पीपल. तर अशा पद्धतीने आपण चिटचॅट सेक्शन संपवलेला आहे. यानंतर आपण मुख्य पाठाकडे वळणार आहोत. अतिशय इंटरेस्टिंग लेसन आहे. तर सुरुवात करूया बी स्मार्टला. चॅम्पियन्स aren't made in gyms. Champions are made from something they have deep inside them, a desire, a dream, a vision. So the first sentence is champions aren't made in gyms. कुठलेही चॅम्पियन्स किंवा यशस्वी लोक हे जिम मध्ये तयार होत नसतात. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. म्हणजे चॅम्पियन्स तेच बनू शकतात ज्यांच्या आतून काही गोष्टी असतात, मनापासूनच त्यांच्यामध्ये काहीतरी गोष्टी निघतात. कुठकुठल्या? अ डिझायर म्हणजे इच्छा, अ ड्रीम स्वप्न, अ व्हिजन म्हणजेच एक ध्येय. आपल्या इच्छा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठीचं ध्येय. ह्या गोष्टी ज्या लोकांच्या आतूनच तीव्र झालेल्या असतात, कोणी न सांगता त्यांच्या मनानेच त्या गोष्टी घेतलेल्या असतात की मला हे करायचंच आहे, असेच लोक चॅम्पियन बनतात. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. नाउ स्किल अँड विल, दीज टू थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल म्हणजेच विल जास्त इम्पॉर्टंट आहे बरं का. म्हणजेच तुमच्यात स्किल असलं पाहिजे, परंतु विल पण असलं पाहिजे. स्किल डेव्हलप करता येतं विल असेल तर. म्हणजेच एखादी गोष्ट करण्याचं तुमच्याकडे तंत्र असलं पाहिजे, आणि त्याचप्रमाणे तंत्र नसेल तर ते तंत्र शिकून घेण्याची तीव्र इच्छा असली पाहिजे. त्याला विल म्हणतो आपण. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. ॲज आय जस्ट टोल्ड दॅट विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. मी तेच तर तुम्हाला सांगितलं की स्किल आपण डेव्हलप करू शकतो जर तुमच्यात काहीतरी डेव्हलप करण्याचं विल असेल. विल म्हणजे तीव्र इच्छा. अचानक तुम्ही पियानो घेतला आणि तुम्ही एकदम स्किलफुली वाजवू शकतात त्याला, असं कधीच होणार नाही. त्यासाठी तुम्हाला वर्षानुवर्ष प्रॅक्टिस करावी लागेल, तपश्चर्या करावी लागेल. परंतु तुम्ही 2 दिवस क्लासला गेले आणि 4थ्या दिवशी सांगितलं नाही माझी काही इच्छा होत नाही, नाही मला ते जमणारच नाही, म्हणजेच तुमच्यात विल नाहीये. म्हणजेच कोणती गोष्ट करण्यासाठी काय स्ट्रॉंग पाहिजे? विल, इच्छा. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. इफ युअर विल इज स्ट्रॉंगर, डेफिनेटली यू विल डेव्हलप द स्किल. जर तुमचं विल चांगलं असेल, तुमच्या मनात विल असेल,
म्हणजे काही करण्याची तीव्र इच्छा असेल तर तुम्ही स्किल डेव्हलप करू शकतात. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. म्हणजे जे यशस्वी लोक असतात ना, थ्राईव्ह म्हणजे प्रॉस्पर, यशस्वी म्हणजेच प्रॉस्पर म्हणजेच धनवान, कीर्तिवान, त्यांचं नाव बनतं. कशामुळे? तर ते अशाच पद्धतीने त्यांच्यात विल असतं, आणि ते विल असतं म्हणून ते स्किल डेव्हलप करतात. सो सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. बघा, रायटर आपल्याला सांगतात की वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. प्रत्येकामध्ये एक नैसर्गिक गुणवत्ता असते. टॅलेंट, बुद्धिमत्ता, गुणवत्ता, आणि नॅचरली असते ती. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल्स इन लाईफ, जर त्या टॅलेंटचा वापर तुम्ही एखादं जीवनातलं ध्येय यशस्वी करण्यासाठी त्या टॅलेंटचा वापर केला, वी कॅन इझिली गेट द सक्सेस इन लाईफ, तर नक्कीच तुम्हाला आपल्या जीवनात सहज यश मिळेल. वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन्स टू अचीव देम. येस, अँड वन मोर थिंग, दॅट यू हॅव अ विल, देन यू विल डेव्हलप अ स्किल. बट whenever you set a particular goal, then we do not take action. We should take action to achieve them. Means you cannot achieve goal unless and until you not take any action. म्हणजेच तुम्ही असं ठरवलं की मला 10वीला 95% मार्क मिळवायचे, म्हणजे तुम्ही गोल सेट केलं म्हणजे काम संपलं का? नाही. त्यासाठी तुम्हाला ॲक्शन घ्यावी लागेल. काय ॲक्शन? दररोज अभ्यास करावा लागेल. किती तास अभ्यास केला म्हणजे मी त्या 95च्या आसपास जाईल, हे तुम्हाला सेट करावं लागेल, डिझाईन करावं लागेल, त्याच्यावर ॲक्शन घ्यावी लागेल, म्हणजेच क्रिया करावी लागेल. तरच तुम्ही तुमचं गोल अचीव करू शकतात. वी शॅल नॉट अचीव अवर गोल इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. म्हणजेच एखादं गोल अचीव करण्यासाठी जर तुम्ही त्याच्यावर काही ॲक्शन, क्रियाच घेतली नाही, तर तुम्ही तुमचं ध्येय गाठू शकत नाही. नेक्स्ट पॅरेग्राफ. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल ॲसेट्स, a sense of originality and stepping stone to illuminate the path. Now illumination means what? Enlighten, चमकवणे. तर या ठिकाणी आपल्याला काही करिअर चमकवायचे म्हणजेच यशस्वी व्हायचे या अर्थाने तो शब्द आहे. सो सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल ॲसेट्स. ॲसेट्स म्हणजे संपत्ती. उदाहरणार्थ, मी जर एखादा मोठा बंगला घेतला तर ती माझी ॲसेट झाली. मी एखादी कार घेतली, ती माझी ॲसेट झाली. मी 4 तोळे सोनं घेतलं, ती माझी ॲसेट झाली. तर सेटिंग गोल हॅज टू व्हॅल्युएबल ॲसेट. तर गोल सेट करणं हे सुद्धा एक प्रकारच्या ॲसेटपेक्षा कमी नाही. हाऊ? लेट्स सी. अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. म्हणजेच जेव्हा तुम्ही एखादा गोल सेट करतात तर त्यामध्ये तुम्ही 2 ॲसेट निर्माण करत आहात. एक म्हणजे अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी, म्हणजेच तुमचं प्रॉडक्ट किंवा तुम्ही स्वतः ओरिजिनल आहात हा सेन्स लोकांपर्यंत जातो. अँड स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ, आणि तो जो पाथ आहे, रस्ता जो आहे, तो तुमच्या यशानेच उजळून निघत असतो. Goals put one at the helm of life, pursuing them knowledges a better future situation. तर या ठिकाणी रायटर आपल्याला सांगतात की गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ, मीन्स इन चार्ज ऑफ. ॲट द हेल्म ऑफ इज अ फ्रेज, द मिनिंग इज इन चार्ज ऑफ.
तर गोलमुळे आपण एखाद्या गोष्टीचा इन्चार्ज घेतो. कसा? परस्युइंग देम नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. acknowledges, sorry, not knowledges, acknowledges. So pursuing them acknowledges a better future situation. म्हणजेच तुमच्या फ्युचरची सिच्युएशन बेटर होण्यासाठी तुम्ही एक प्रकारे एखाद्या गोष्टीचा इन्चार्ज घेतात, म्हणजेच त्याच्यावर लक्ष ठेवून असतात. हा गोल सेट करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग आहे. They help to steer a course of life rather than simply drifting alone and letting things happen. So steer means a proper way, channelization that we call. Channelize करणे म्हणजे जर तुमच्याकडे जर पाणी आलं शेतामध्ये मोटरच्या साहाय्याने किंवा कशाच्या साहाय्याने, तुम्ही त्याला जर योग्य पाठ दाखवला नाही, म्हणजे चॅनल दाखवला नाही, मार्ग दाखवला नाही, तर ते कुठेही जमा होईल, कोणाच्याही शेतात जाईल, जिथे तुम्हाला कमी पडते तिकडे जाणारच नाही. म्हणजे अशा अनेक गोष्टींचा फायदा होतो जर तुम्ही गोल सेट केलं तर. सो दे हेल्प टू स्टीअर अ कोर्स ऑफ लाईफ रॅदर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन. म्हणजे जीवनात जशा गोष्टी घडतायत तशा चालू द्याव्या असाच विचार केला तर नक्कीच तुम्ही तुमच्या यशाच्या योग्य दिशेने जात आहात असं म्हणू शकत नाही. त्यासाठी तुम्ही तुमच्या यशाला योग्य पद्धतीने चॅनलाइज केलं पाहिजे. स्टीअर मीन्स चॅनलाइज. जसं मी पाण्याचं उदाहरण दिलं की पाण्याला जर योग्य मार्ग करून दिला तरच ते शेतात सगळीकडे बरोबर जाईल. जर तुम्ही फक्त मोटर चालू करून दिली आणि शेताच्या त्या पाण्याकडे लक्षच दिलं नाही तर ते कुठेही जाऊ शकतं, कोणाच्याही शेतात जाऊ शकतं, वाया जाऊ शकतं, तुमची माती वाहून नेऊ शकतं. म्हणून त्याला योग्य पद्धतीने चॅनलाइज करणे आवश्यक आहे. सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाइट चॅलेंजिंग. नाउ सी, setting goals may appear easy but for some it is quite challenging. एखाद्याला गोल सेट करणं सोपं वाटत असेल परंतु एखाद्याला मात्र ते चॅलेंज वाटतं. गोल सेट करणं कोणाला सोपं वाटतं? ते रोज गोल सेट करतात, दुसऱ्या दिवशी विसरून पण जातात, काही करत नसतात ते त्यानुसार. सो सेटिंग गोल मे अपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाइट चॅलेंजिंग. Fear of failure may be avoided in the absence of any goals. आता या ठिकाणी गोल सेट करताना सगळ्यात पहिली भीती असते फिअर ऑफ फेल्युअर, म्हणजेच अयशस्वी होण्याची भीती. फिअर ऑफ फेल्युअर. फिअर म्हणजे भीती, डर, आणि फेल्युअर म्हणजे अयशस्वी. अयशस्वी होण्याची भीती तुम्हाला वाटू शकते. After all, one has to decide what one want to achieve in the end. To accomplish goals, experts recommend a 5-step approach. तर या ठिकाणी बऱ्याच वेळेला आपण गोल सेट करताना आपल्याला एक भीती असते फेल्युअरची. म्हणूनच बरेच लोक गोल करताना खूप गोंधळतात किंवा त्यांना ते चॅलेंजिंग वाटतं. पण शेवटी काय, तुम्हाला तर तेच करायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला आवड आहे. टू अकम्प्लिश गोल एक्सपर्ट रिकमेंड अ 5-step अप्रोच. तर जर तुम्हाला गोल सहजपणे साध्य करायचं असेल, कमी कष्टात साध्य करायचं असेल, तर या ठिकाणी एक्सपर्टच्या टीमने काही प्लॅन्स तुम्हाला दिलेले, सजेशन्स दिलेले आहेत, ज्याला 5-step अप्रोच असं म्हटलंय. तर ते बघूया. Smart goals are a methodology of thinking that help people reach success. म्हणजेच स्मार्ट हे एक ॲक्रोस्टिक आहे. एस वरून, एम वरून, ए वरून, आर वरून आणि टी वरून काहीतरी अर्थपूर्ण शब्द तयार व्हायला पाहिजे. म्हणूनच सुरुवातीलाच रायटर म्हणतात की
स्मार्ट गोल्स आर अ मेथोडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. तर या ठिकाणी स्मार्ट ही एक मेथोडॉलॉजी आहे आणि ज्या लोकांपर्यंत पोहोचली त्यांना नक्कीच त्याचा फायदा झालाय. म्हणून स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बाउंड. तर या ठिकाणी बघा, स्मार्ट ह्या शब्दामध्ये एकूण 5 शब्द आहे. त्या 5 शब्दाचे फक्त मराठीत त्यांनी शब्द ट्रान्सलेट करून पाठवलेले आहेत. तर बघूया स्मार्टचा नेमका अर्थ काय होतो. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट, मेजरेबल मोजता येण्यायोग्य, अचिवेबल म्हणजेच अशी गोष्ट जी आपण करू शकतो, अचीव करू शकतो तेव्हा त्याला अचिवेबल म्हणायचं, रिअलिस्टिक म्हणजे ती वास्तववादी असली पाहिजे, अँड टाइम बाउंड दॅट इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर की कुठली वस्तू तयार करताना ती व्यवस्थित असली पाहिजे आणि टाइम बाउंड म्हणजे वेळेचं बंधन ठेवून तुम्ही ती गोष्ट केली पाहिजे. तर सुरुवात करूया. स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड याचा नेमका अर्थ काय होतो आणि कशा पद्धतीने ते स्मार्ट मेथोडॉलॉजीशी मिळते जुळते शब्द आहे. तर पहिला शब्द जो आहे तो स्पेसिफिक आहे स्मार्ट मधला, म्हणून धड्याची सुरुवात केली. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. तर बघूया रुब्रिकचा अर्थ काय होतो माहिती ना तुम्हाला. मार्ग, पाथ, विशिष्ट गाईडलाईन ज्याला आपण म्हणतो की तुम्हाला त्या यशापर्यंत जाण्यासाठी असं करायचंय, या बाजूने जायचंय, त्या बाजूने जायचंय, इतक्या स्टेप्स चढायचे, तर त्याला आपण रुब्रिक असं म्हणतो. सो स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. रुब्रिक म्हणजे मेथोडॉलॉजी, गाईडलाईन. तर सुरुवात करूया. काय गाईडलाईन दिली आहे. पहिलंच आहे स्पेसिफिक इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाइंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. द मोर स्पेसिफिक द एरिया द मोर इम्प्रूव्हमेंट. सॉरी, the more refined the achievement of the one's goal can be. तर स्पेसिफिकचा अर्थ काय होतो. विशिष्ट. इन्व्हॉल्व आयडेंटिफाइंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. तुमचं गोल सेट करताना ज्या गोष्टीमध्ये तुम्ही कमी पडतात त्याच्याकडे जास्त लक्ष द्या म्हणजे तुमची इम्प्रूव्हमेंट 100% होईल. सेकंड थिंग, it makes it easier to set parameters and work towards the goal. Now what is parameter? Parameter is a unit of measurement. म्हणजेच एखादी गोष्ट करायची आहे तर ती सक्सेस होण्यासाठी काय काय गोष्टी लावाव्या लागतील त्याला म्हणायचं पॅरामीटर्स. तर स्मार्ट मेथोडॉलॉजी मध्ये सुद्धा स्पेसिफिक हा एक प्रकारचा पॅरामीटरच आहे की तुम्ही स्पेसिफिक असलं पाहिजे. एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये जिथे तुम्ही कमी पडतात त्याच्यावर तुम्ही जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. मग त्यासाठी त्यांनी एक इमारत बांधण्याचं उदाहरण दिलंय की बिल्डिंग अ हाऊस म्हणजे एखादी इमारत उभी करायची असेल तर ती 8 दिवसात 10 दिवसात एका रात्रीत नाही होत. त्यासाठी जागा कुठनं भेटली, कशा पद्धतीने भेटली आणि ती आरक्षित आहे, विना आरक्षित आहे, उगाच कुठल्याही अशा भागावर कॉन्सन्ट्रेट करून उपयोग नाहीये जो त्या गोष्टीसाठी बनलेला नाही. तर एक्झाम्पल देताना त्याने तेच सांगितलं की इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. म्हणजेच उदाहरण देताना त्यांनी सांगितलं की एखादी इमारत बांधायची असेल तर तुम्हाला काय पॅरामीटर लावावं लागेल की ती इमारत किती दिवस टिकू शकेल, त्याची कॅपॅसिटी काय आहे, किती जागा आहे, किती स्क्वेअर फूट बांधकाम करू शकतो, यासारख्या प्रायमरी गोष्टीची आपण सुरुवात करू शकतो. सेकंड इम्पॉर्टंट फॅक्टर और आस्पेक्ट ऑफ स्मार्ट मेथोडॉलॉजी इज मेजरेबल. मेजरेबलचा अर्थ होतो मोजता येण्यायोग्य
एखादी गोष्ट तुम्हाला मोजता आली पाहिजे, 10, 20, 30, 15, 5, 7 काही असेल तर ते मेजरेबल. म्हणजेच गोल तुम्ही असं सेट करा जे मेजरेबल असलं पाहिजे. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वे टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल. क्वांटिफाईंग म्हणजे क्वांटिटी. एखादी गोष्ट, एखाद्याने 10 किलो ॲपल घेतल्याने एखाद्याने 1 किलो, तर ज्याने 10 किलो घेतली त्याची क्वांटिटी जास्त आहे असं आपण म्हणतो. मग क्वांटिफाय करणे म्हणजे काय? क्वांटिफाईंग गोल प्रोव्हाइड स्पेसिफिक वे टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल. समजा 10 प्रोजेक्ट एकदम घेण्याऐवजी तुम्ही 5च प्रोजेक्ट घ्या, परंतु तुम्ही त्याच्यावर लक्ष व्यवस्थित केंद्रित करा. व्यवस्थित त्याने सांगितलेल्या त्या टेस्टचा विचार करा, रिपेअर करण्याचा विचार करा, कशा पद्धतीने तुम्ही त्या गोलला अचीव करू शकता याचा विचार करा. धिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क. नाउ व्हॉट इज बेंचमार्क? इट्स स्टँडर्ड बाय विच समथिंग कॅन बी मेजर्ड ऑर जज्ड. जसं एखाद्या कम्प्युटरचा बेंचमार्क चेक करतो आपण प्रोसेसरचा, म्हणजेच त्याचं वर्किंग कंडिशन सध्या काय आहे त्याला आपण बेंचमार्क असं म्हणतो. सो दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स फॉलोइंग द गोल पीरियड including areas to improve. So this makes it easy to benchmark performance throughout the goal period and including areas to improve. तर यामुळे काय होतं, एक बेंचमार्क तयार होतो. परफॉर्मन्स किती चांगला होता, किती वाईट होता, कोणत्या स्टेपमध्ये चुका झाल्या, कोणत्या स्टेप खूप सुंदर होत्या. तर यामध्ये पीरियड, एरिया, इम्प्रूव्हमेंट ह्या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहे. व्हाईल प्लेइंग फुटबॉल one's exact role and position has to be clearly defined. मग या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलंय रायटरने आपल्याला की फुटबॉलचं एक्झाम्पल घेऊया. वन्स एक्झॅक्ट रोल, एखाद्याचा रोल काय आहे त्या टीम मध्ये, अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन, आणि त्याने कुठे उभं राहायचं. गोलकीपर असेल तर गोल पोस्ट मध्ये पाशीच असला पाहिजे. तर अशा पद्धतीने पोझिशन क्लिअरली डिफाईन झालेली पाहिजे. नंतर तुमचं गोल हे मेजरेबल असलं पाहिजे. नेक्स्ट, स्मार्ट मधलं तिसरा लेटर जे आहे ते ए म्हणजे अचिवेबल. एखादी गोष्ट अशी पाहिजे ती अचीव करता येण्यासारखी पाहिजे. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कंप्लीटेड in the designated period of time. Often these goals may act like stepping stone to help meet broader goals that further define a career. So what is the meaning of achievable? Achievable म्हणजे ते अचीव करण्यायोग्य असलं पाहिजे. Setting goal that can be completed in the designated period of time. म्हणजे तुम्ही असं ठरवलं की मला इंजिनिअरिंग करायचं आहे आणि 3 वर्षाचा कोर्स तुम्ही 7-8 वर्ष लावली, तर त्यात पण मजा नाही. गोल हे अचिवेबल असलं पाहिजे आणि दॅट इज ऑल्सो कम्प्लिटेड विदिन पिरियड ऑफ टाइम दॅट इज मेन्शन. म्हणजेच मी बाग लावणार होतो आणि 2 महिन्याचा मला त्यासाठी कालावधी पाहिजे असं जेव्हा तुम्ही म्हणतात, किंवा तुम्ही इंजिनिअरिंग करणार आहात 4 वर्षाचा कालावधी, तर तुम्ही 4चं जास्तीत जास्त 5 होऊ शकतं. पण अगदीच तुम्ही 7-8 वर्ष लावली तर मग त्या कोर्सला किंवा तुमच्या गोलला तुम्ही अचिवेबलच नव्हतात. म्हणजे तुम्हाला ते अचीव करता येण्यासारखं गोल नव्हतं असं आपण म्हणू शकतो. त्यांनी एक्झाम्पल पण स्टुडंटचंच दिलंय. ॲज स्टुडंट्स वी कॅन बिकम अ प्रेसिडेंट, अ प्राईम मिनिस्टर, बट कॅन होप टू रीच दोज हाईट इन फ्युचर. म्हणजेच काही गोल असे असतात जे त्या एजनुसार सुटेबल नाहीये, तरी तुम्ही ते गोल जर सेट केलं तर त्याला अचिवेबल कसं म्हणता येईल. जर प्रेसिडेंटसाठी 25 वर्षाची वयोमर्यादा असेल आणि तुम्ही 10 वर्षाच्या मुलांनी सांगितलं की आता माझं गोल काय आहे तर मला प्रेसिडेंट बनायचं, तर दॅट इज नॉट पॉसिबल. त्याचप्रमाणे प्राईम मिनिस्टर असेल किंवा इतर कोणतीही पदं असतील जी आत्ता जरी नसले तरी भविष्यात तुम्ही कधी ना कधी तरी बनवू शकतात, ते पोस्टर लावू शकतात.
नेक्स्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इज रिअलिस्टिक. काय अर्थ झाला याचा? वास्तववादी. तुमचं गोल जे आहे ना ते रिअलिस्टिक वाटलं पाहिजे. म्हणजेच मी म्हणेल की मी आता पंख लावतो आणि उडतो, हेच माझं गोल आहे, तर त्याला रिअलिस्टिक म्हणता येणार नाही. वास्तवात तुम्ही पंख लावून खरोखर उडू शकत नाही. तर बघूया रिअलिस्टिक. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट और एरिया ऑफ एक्सपर्टाइज. तर सगळ्यात महत्वाचं काय असतं त्यांचं म्हणणं आहे, इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स. तर गोल अशाच गोष्टीमध्ये क्रिएट करा ज्यामध्ये तुमचा इंटरेस्ट पण आहे, तुम्ही एक्सपर्ट पण आहात आणि त्याचं स्किल पण तुमच्याकडे आहे. अशाच गोष्टींमध्ये तुम्ही गोल सेट करा. नेक्स्ट, बिल्डिंग एक्सपर्टाइज टेक्स टाइम, सो expecting to become an expert in a short amount of time is unrealistic. या ठिकाणी बिल्डिंग एक्सपर्टाइज, बिल्डिंग म्हणजे तयार करणे, बिल्डिंग म्हणजे इमारत या अर्थाने शब्द नाही आलाय तो. बिल्डिंग एक्सपर्टाइज, एखाद्या गोष्टीत एक्सपर्ट बनण्यासाठी किंवा तुमचं एक्सपर्टाइज बिल्डअप करण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल. इट टेक्स टाइम, सो एक्सपेक्टिंग टू बिकम an expert in a short amount of time is unrealistic. म्हणजे तुम्ही ठरवलं की आता मला आजपासून एक 6 महिन्यामध्ये पियानो वाजवायला शिकायचंय, तर ते पॉसिबल आहे कारण तुम्ही 6 महिने देताय त्याच्यासाठी. परंतु तुम्ही सांगितलं की मी पूर्ण 4 तास आज बसेल आणि आजच्या आज शिकेलच मी, तर असं होत नाही. म्हणजेच तुमचं गोल रिअलिस्टिक कधी बनू शकतं? जेव्हा तुम्ही ते गोल अचीव करण्यासाठी एक टाइम बाउंड तर दिला आहे, परंतु तेवढा वेळ सुद्धा दिला गेला पाहिजे. बीइंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल ॲट अटेनिंग गोल. म्हणजेच तुम्ही जर रिअलिस्टिक गोल सेट केलं तर त्यामुळे तुम्ही 100% तुमच्या गोलमध्ये यशस्वी व्हाल. If defensive and not aggressive, the goal perhaps lack realism. We must have the clear picture in mind and must have the ability to adhere to that picture. या ठिकाणी रायटर आपल्याला सांगतो की इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह, डिफेंडर आणि ॲग्रेशन तुम्हाला माहिती आहे. डिफेन्सिव्ह म्हणजे बचावात्मक, ॲग्रेसिव्ह म्हणजे आक्रमक. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह, जर तुम्ही सारखे बचावात्मक असेल आणि ॲग्रेसिव्ह नसाल, द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. म्हणजेच अशा वेळेला त्या गोल मधली वास्तविकता संपते, ते गोल आता रिअलिस्टिक बनत नाही, उरत नाही. म्हणून काही ठिकाणी तुम्ही डिफेंड केलं ठीक आहे, परंतु तुम्ही ॲग्रेसिव्ह सुद्धा असलं पाहिजे. We must have the clear picture in mind and must have the ability to adhere to that picture. आणि गोल तुम्ही सेट करतात त्याचं पिक्चर तुमच्या माइंड मध्ये कायम फिट पाहिजे आणि ते इतकं फिट पाहिजे की प्रत्येक पिक्चर त्या गोलच्या दृष्टीने बरोबर चालते, बरोबर पाऊल पडते हे तुम्हाला पदोपदी वाटलं पाहिजे. आणि एक शेवटचा फॅक्टर दिला होता स्मार्ट मधला, टाइम बाउंड. शेवटचं लेटर जे होतं ते टी होतं, मग त्यापासून टाइम बाउंड. सो आय हॅव ऑलरेडी एक्सप्लेन दॅट वेन एव्हर यू सेट एनी गोल यू मस्ट कंप्लीट दॅट विदिन अ स्पेसिफिक टाइम बाउंड. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादं गोल सेट करतात तेव्हा त्याला टाइम बाउंड पण लावा की मी 1 महिन्यात करणारे, 1 वर्षात करणारे, 4 वर्षात करणारे. तो फार इम्पॉर्टंट असतो टाइम बाउंड. टू रिड्यूस एस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर अराउंड इच गोल ॲज इट विल हेल्प इनक्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही टाइम बाउंड मध्ये टाइम हा फॅक्टर किंवा पॅरामीटर एस्टॅब्लिश केला पाहिजे गोलच्या समोर.
जेणेकरून तुम्हाला फोकस करता येतं किंवा तुमचा फोकस वाढवता येतो अकाउंटेबिलिटीकडे, की आपण 4 महिन्यात सांगितलं होतं, 2 महिन्यात अर्ध काम पण नाही झालंय, तर पुढच्या 2 महिन्यात कसं होईल, म्हणजे तुम्ही काम फास्ट करू शकतात किंवा एक्स्ट्रा वर्कर लावू शकतात. म्हणजेच एक प्रकारे तुम्हाला अकाउंटेबिलिटी मेंटेन होते त्याची, किती बाकी आहे आणि किती मजूर पाठवावे लागतील, किती दिवस लागतील, त्याला म्हणायचं अकाउंटेबिलिटी. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. त्यासाठी त्यांनी एक्झाम्पल दिलंय बघा. आपलं वेट कमी करणं हे सुद्धा तुमचं गोल असू शकतं. मग अशा वेळेला तुम्हाला टाइम बाउंडचा विचार करावा लागेल. कसा? टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट, बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ऍक्शन इट नेवर बिकम्स अ रियालिटी. आणि जर तुम्ही ठरवलं की मला बारीक व्हायचंय, माझं वेट कमी करायचंय, परंतु होईल जसं होईल तसं, 4 महिन्यात होईल, 6 महिन्याने होईल, 2 वर्षाने होईल, मग त्याला काही अर्थ उरत नाही. तुम्ही एक टाइम बाउंड ठरवला पाहिजे की मी 4 महिन्यात 2 किलो घटवेल किंवा 2 महिन्यात 1 किलो, असं काहीतरी तुम्ही टाइम बाउंड ऍक्शन घेतली पाहिजे. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की कुठलाही गोल टाइम बाउंड नसेल तर त्याला काहीही अर्थ उरत नसतो. सो विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ऍक्शन इट नेवर बिकम्स रियालिटी. म्हणजेच ते गोल रिअलिस्टिक बनत नाही. इट मे बी एक्सरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. या ठिकाणी जेव्हा तुम्ही वेट कमी करायचा विचार करता, मग त्यामध्ये एक्सरसाइज असू शकते, डाएट असू शकतं, स्ट्रेस फ्री थॉट्स असायला पाहिजे, म्हणजेच डोक्यामध्ये कुठली चिंता नको. ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस्ड अँड इम्प्लिमेंटेड विदाउट हेजिटेशन, डाऊट और इनडिफरन्स, बट विदिन अ डेडलाईन. तर ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला जर कुठलेही हेजिटेशन न बाळगता, संकोच न बाळगता पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला एक डेडलाईन ठरवावा लागेल, टाइम बाउंड ठरवावा लागेल की इतक्या दिवसात मी हे गोल अचीव करेल. देन विजन्स, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. या ठिकाणी तुमचं एक विजन असलं पाहिजे, म्हणजे ध्येय, विशेष म्हणजेच तुमच्या स्वतःच्या इच्छा काही असल्या पाहिजे. इंटेन्शन्स, इंटेन्शन कशाला म्हणतो आपण? म्हणतो नाही की माझं तसं बोलण्याचं इंटेन्शन नव्हतं, म्हणजे उद्देश. तर या ठिकाणी तुमचं ध्येय, तुमच्या संकल्पना, तुमचा उद्देश आणि ड्रीम्स म्हणजे स्वप्न आर ऑल व्हॅल्युएबल्स. हे सगळ्या गोष्टी अतिशय किमतीशीर आहेत. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेज अस टू डिफाईन व्हेअर वी वॉन्ट टू रीच. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक प्रकारचा स्पार्क असतो. स्पार्क म्हणजे जसं इंजिन स्टार्ट होण्यासाठी एक छोटासा स्पार्क सुद्धा खूप महत्वाची भूमिका बजावतो. तसंच लाईफमध्ये तुम्हाला जे बनायचं आहे तिथे पोहोचण्यासाठी विजन, विशेष, इंटेन्शन आणि ड्रीम ह्या गोष्टी अतिशय व्हॅल्युएबल आहे. त्या गोष्टी म्हणजे तुमच्या लाईफमध्ये तुमच्या गोलपर्यंत पोहोचण्याचा एक स्पार्क आहे, स्पार्क. In order to get there, however, we need to bring life images down to earth and plan to execute our strategies. परंतु तुम्हाला त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी in order to get there, however, we need to bring life images down to earth. म्हणजेच आपल्या स्वप्नांना आपण नेहमी जमिनीवर ठेवलं पाहिजे. सक्सेस मिळालं म्हणजे लगेच हवेत उडू नये, जमिनीवरच आपले पाय असले पाहिजे. अँड इवन प्लॅन टू एक्झिक्यूट अँड आवर स्ट्रॅटेजीज. एक्झिक्यूट म्हणजे एखादी गोष्ट कॅरी आउट करणे, ती गोष्ट सक्सेसफुल होण्यासाठी तिच्यावर आपण विचार करणे. आणि स्ट्रॅटेजी म्हणजे प्लॅन ऑफ ॲक्शन. तुमचा जो काय प्लॅन ऑफ ॲक्शन काय होता त्याप्रमाणे होतोय की नाही याचा आपण विचार केला पाहिजे. The quality and quantity of energy we put forth directly impact the results. So here two things are important. Quality म्हणजे तुमची गुणवत्ता आणि क्वांटिटी
म्हणजे तुम्ही किती कष्ट घेतायत. कष्ट हे दोन प्रकारचे असू शकतात. एक क्वालिटी पण असली पाहिजे आणि क्वांटिटी पण. क्वांटिटी म्हणजे किती आणि क्वालिटी म्हणजे किती चांगल्या प्रकारे. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ, म्हणजे एखाद्या गोलला अचीव करताना तुम्ही किती क्वालिटी आणि क्वांटिटीने एनर्जी लावतात, दॅट डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट. तर त्याचा तुमच्या रिझल्टवर डायरेक्ट परिणाम होत असतो. जेवढं तुम्ही क्वालिटी आणि क्वांटिटीने एनर्जी लावून एफर्ट्स घ्याल तेवढा तुमचा रिझल्ट पॉझिटिव्ह असेल, चांगला असेल. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. ट्रम्पेट माहिती ना तुम्हाला, तुतारी म्हणतात. पूर्वीच्या काळी असं राजे महाराजे येताना अशी यू आकाराची तुतारी असायची, जिच्यातून फुंकर मारली की ती वाजत असे. तर रायटर सुद्धा आपल्याला तेच सांगतोय की लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. तुतारीत जर तुम्ही हवाच नाही फुकली तर आवाज येईल का? म्हणजेच तुम्हाला जर आवाज करायचा असेल तर तुम्हाला तुतारीमध्ये काहीतरी इनपुट टाकावं लागेल. काय इनपुट असेल? तुम्हाला तोंडाने ब्लो करावं लागेल, हवा फुंकावी लागेल, तेव्हा आउटपुट मिळेल. आउटपुट काय असेल की ती तुतारी वाजेल. तर लाईफचं सुद्धा असंच आहे. जोपर्यंत तुम्ही काहीतरी इनपुट टाकत नाही तोपर्यंत तुम्हाला आउटपुट मिळणार नाही. तुम्हाला 95% मार्क मिळवायचे असतील तर तुम्ही इनपुट काहीतरी केला पाहिजे, की तुम्ही रोज 4 तास अभ्यास केला पाहिजे, पाठांतर केलं पाहिजे, प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजे. हा तुमचा इनपुट असेल तर तुमचा रिझल्ट त्याचा आउटपुट असेल. तुम्ही जेवढा जास्त इनपुट द्याल तेवढा तुमचा रिझल्ट चांगला राहील, म्हणजे तुमचा आउटपुट चांगला राहील. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क, finding the right footing, precisely mastering the skills and getting to the next place all depends on how we approach and tackle the problem. तर या ठिकाणी लेखकाचं म्हणणं आहे की सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. म्हणजेच एखाद्या अंधारातून कसं आपल्याला चाचपडत सावधगिरीने चालावं लागतं, तर यश सुद्धा त्याच्यासारखंच असतं. यश, सक्सेस अंधारात चाचपडण्यासारखंच असतं. फाइंडिंग द राईट फुटिंग म्हणजे योग्य मार्ग सापडला पाहिजे. प्रिसाइजली मास्टरिंग द स्किल म्हणजेच तुम्हाला योग्य पद्धतीने त्या स्किलमध्ये मास्टर बनावं लागेल. अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस, आणि अशा पद्धतीने तुम्ही योग्य ठिकाणापर्यंत तेव्हाच पोहोचू शकतात. ऑल डिपेंड्स ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. मग कुठल्याही ध्येयापर्यंत जाताना तुमचा मार्ग सहज नसतो. तुम्हाला काही समस्याच येणार नाही का? नक्कीच येतील. म्हणजे तुमच्या लाईफमध्ये कुठलेच प्रॉब्लेम येणार नाही का? तर नक्कीच येतील. परंतु तुम्ही त्याला कसं अप्रोच होतात म्हणजे सामोरं जातात, अँड हाऊ यू कॅन टॅकल त्याला कसं सोडवतात, सॉल्व करतात, ह्या दोन गोष्टींवर तुमचं सक्सेस डिपेंड आहे. द बेस्ट वे to get from where we are to where we want to be is to find the footing of our next step. The best way to get from where we are म्हणजेच आपण कुठे आहोत, to where we want to be आपण कुठे असायला पाहिजे होतं, हे जर तुम्हाला ठरवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं असतं टू फाइंड द फुटिंग ऑफ अवर नेक्स्ट स्टेप. तर आपली पुढची पायरी कोणती असली पाहिजे हे तुमचं आधीच ठरलेलं असलं पाहिजे. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर टू वेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ अवर नेक्स्ट स्टेप. फुटिंग म्हणजे पाय ठेवणे. तुमची पुढली पायरी काय असली पाहिजे हे जेव्हा तुम्ही अगोदरच ठरवतात तेव्हा नक्कीच तुम्ही यशाकडचा मार्ग योग्य पद्धतीने चालला आहात असं म्हणू शकतात. When we take the next step, we should support and hold us without a crack. मग या ठिकाणी शेवटी रायटर आपल्याला सांगतोय
व्हेन वी टेक द नेक्स्ट स्टेप, आणि जेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने पुढचं पाऊल टाकतात, इट शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक, आणि अशा वेळेला तो तुमचा मार्ग नक्कीच यशाला गवसणी घालणारा असला पाहिजे किंवा असतोच. इट शुड सपोर्ट म्हणजेच त्यामुळे आपल्याला निश्चित सपोर्ट मिळतो. अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक, क्रॅक जाणे म्हणजे जसं तडे जातात, तसंही अपयश हा सुद्धा तुमच्या यशाला एक तडाच आहे. आणि जर तो तडा जाऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुमची पुढची पायरी काय असली पाहिजे हे तुमच्या माइंडमध्ये अगोदरच किंवा आधीच ठरलेलं असलं पाहिजे. तर अशा पद्धतीने बी स्मार्ट हा लेसन आज आपला संपलेला आहे. लक्षात घ्या, स्मार्ट शब्दातील जे काही प्रत्येक अक्षर आहेत त्या प्रत्येकाचा आपण मिनिंग या पाठामध्ये समजून घेतला. म्हणजेच थोडक्यात स्मार्ट हा शब्द काय होता, ॲक्रोस्टिक होता. कोणत्या शब्दाचा ॲक्रोस्टिक होता तो, स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड. म्हणजेच तुम्हाला स्मार्ट मेथडॉलॉजीने जायचं असेल तर तुम्ही स्पेसिफिक असलं पाहिजे, तुमचं गोल मेजरेबल असलं पाहिजे, ते अचिवेबल असलं पाहिजे, रिअलिस्टिक असलं पाहिजे आणि टाइम बाउंडेड असलं पाहिजे. तेव्हाच तुम्ही स्मार्ट मेथडॉलॉजीद्वारे तुमच्या यशाकडे सहजपणे जाऊ शकतात. तर या प्रत्येकाचा अर्थही मी एक्सप्लेन केला आहे, तो तुम्हाला समजला असेल अशी आशा करतो. आणि आपला 4th लेसन फर्स्ट युनिट मधलं संपलेला आहे असं घोषित करतो.